2024 मध्ये खूप खडतर प्रवास होता या दोन्ही टीमचा. त्याचा हिरो श्रेय इलेव्हनचा राकेश म्हात्रे आणि आज बघितला तर गॉडसन खिका त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला. आदित्य शेट्टी याचा परफॉर्मन्स चांगला झाला आणि रिझल्ट स्टार्स टीमचा जर आपण उल्लेख केला तर त्यांचे दोन खेळाडू जश पाटील त्याच्यानंतर अलिसन हे खेळाडू चमकदार कामगिरी करून गेले. ॲस्टल गौऱ्या हा खेळाडू सुद्धा विस्फोटक खेळाडू आहे, परंतु ह्या खेळाडूला संधी कमी मिळाली बॅटिंग करण्याची. अन्यथा उंचच उंच फटके आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मिळाले असते. इतका विस्फोटक आणि घातक खेळाडू आहे ॲस्टल. आज चांगला सपोर्ट लाभलाय या स्पर्धेकरता. विल्यम खोबेन सरांचं या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतायत. ते उपस्थित राहू शकले नाहीत या स्पर्धेकरता. त्यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आले आणि अर्थातच आमचे आयोजक कमिटी टीम आहे की कुठल्याच मान्यवरांचं हे उपकार कधीच विसरणार नाही. जसं आज आल्या आल्या सकाळपासून चर्चा सुरू होती की जॉर्जी गोविंद सर येतील का आणि अखेरीस विनंतीला मान ठेवून ते उपस्थित झालेत. त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी सुसज्ज असा हा समालोचन कक्ष पाहायला मिळतोय आपल्याला. हे अतिथी कक्ष पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा मॅच काउंटडाऊन सुरू करतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Come on! दोन्ही टीमला टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता आणि निर्धाव चेंडू टाकलाय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, डॉट टाकलाय. धाव संख्या 0. डॉट चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू टाकलाय जस पाटील या गोलंदाजाने. पुढचा बॉल शरीरापासून दूर घेऊन टाकलं या चेंडूला. एक धाव मिळवली बॅटर वेस्टर्नने. दुसरे धावे करता तो धावतोय. पाहता पाहता 2 धावा पूर्ण करतोय. प्रश्न प्रतिष्ठेचा होता. फायनल मध्ये धडक तर दोन्ही टीमने दिलेत. चारही टीमची कामगिरी समाधानकारक झाली आहे. जेबीसी वॉरियर्स दुसऱ्या बाजूला YCB चौक आणि हे दोन टीम. संजोग दादा चव्हाण यांच्या सुपुत्र श्रेय इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये या. संजोग दादा चव्हाण एक चांगले समाजसेवक आज जरी इथे नसले तरी या मॅचला बघतायत. खेळाडूंना चांगला प्रतिसाद देत आहेत, सपोर्ट करतायत आणि आयोजकांना सुद्धा त्यांनी मदतीचा हातभार दिलाय. म्हणूनच मी विनंती करतो श्रेय चव्हाण यांना प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये या. वेलकम, आपलं स्वागत असेल. ओ इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक आहे. मिळतील 2 धाबा. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे ते 4 धावा. ओ संजोग दादा चव्हाण आणि त्यांच्या सुपुत्र या ठिकाणी दाखल झालेत. श्रेय प्रत्येक षटकाराकरता 1,000 रुपये. प्रत्येक षटकाराकरता 1,000 रुपये मिळतील बॅटरला. काय दिलदार व्यक्तिमत्व आहे हे. कारण या टुर्नामेंट साठी लागणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत, सन्मान चिन्ह आहेत, ती सन्मान चिन्ह सुद्धा संजोग दादा चव्हाण साहेबांनी स्पॉन्सर केलेत आणि आज त्यांची टीम फायनल मध्ये गेले. 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागली त्यांना. 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फायनल मध्ये धडक घेतली आहे या टीमने. हा चेंडू हवेत आहे. झेल टिपला जाईल काय? प्रयत्न तर होत आहेत. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 6. खूप चांगले गर्दी आहे. चोहे बाजूने प्रेक्षक चांगला प्रतिसाद दिलाय.
प्रेक्षक खुश आहेत ज्या पद्धतीने मॅचेस होत आहेत. अफाट गर्दी आहे. हो, एक धाव मिळेल काय? चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने वळतोय. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि काय घडलंय? डिरेक्ट हिट, काम फिट, विकेट मिळाली. धाव संख्या धावपळीवर आहे ती 7 धाबा. पहिल्या षटकाची समाप्ती. दोन धावांची पॅनल्टी लागली. जिथे 2 मिनिटं 2 धावांची पॅनल्टी लागली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा तिसरा असा संघ ठरतोय. बॅटर उतरला नव्हता आदित्य आणि 38 सर्कल क्रॉस केलं. कालच्या दिवसात सुद्धा शेवटच्या मॅचला तुमच्याच टीमला ही पॅनल्टी लागली होती. 2 धावांची पॅनल्टी लागली. अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 5 धाबा आणि विनंती करतोय व्यासपीठावर येण्याची मी अय्याज शेख साहेबांना. आपण अतिथी कक्षामध्ये या. अजमल शेख सरांनी मॅन ऑफ द मॅच करता लागणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज स्पॉन्सर केलेत, मोमेंटो स्पॉन्सर केलेत. अजमल शेख प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. आणि उत्तम चौक परिसरातील वरिष्ठ नाकवा मंडळी इथे क्रिकेट मॅचला बघतायत. मॅच बघतायत त्या वरिष्ठ नाकवा मंडळीला माझी विनंती असेल की आपण या अतिथी कक्षामध्ये या. व्हॉट हॅपन, काय घडलं बघूया. व्हॉट हॅपन, काय घडलं बघूया. या आधी पंचांनी पॅनल्टीचा इशारा केला होता. आता काय चर्चा होतोय ते बघूया. Yes, umpire, फायनल डिसिजन 2 रन पेनल्टी. 2 धावांची ही पेनल्टी लागली जाते. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतायत मॉन्टी घोडेकर, विशाल पाटील. सलग चांगली कामगिरी पंचांची. गॉडसन किका, न्यू मॅन इन. गॉडसन किका नॉन स्ट्राईक कडे, स्ट्राईक कडे आदित्य शेट्टी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहे श्रेय 11 टीमच्या. 7 धावा होत्या परंतु 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओ, चांगला स्क्वेअर कटचा फटका, कडक फटका आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. प्रेक्षकांना विनंती करतो की तिथून आपण बाजूला बा. 2 धावा पूर्ण करतोय आदित्य आणि या 2 धावाच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे सध्याच्या स्थितीला 7 धाबा, 7 रन्स. दोन धाबा आपल्याला या आधीच पॅनल्टी लागल्यामुळेच कमी होताना दिसत आहेत. आमचे नाकवा मंडळी जर दाखल झाले असेल तर त्यांना विनंती करतोय प्लीज आपण लवकरात लवकर या. मेगा फायनलचा मॅच इथे सुरू आहे. फायनल मॅच स्विच करण्याकरता बॅटर केलाय आणि इथे बीट झालाय. काय चांगली गोलंदाजी गोलंदाज अलिसन याची. युवा अल्सन हा खेळाडू युवा खेळाडू आहे, चांगला परफॉर्मन्स देतोय. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या सध्याच्या घडीला 7 धाबा. पुढचा बॉल बॅटचं एस लागलंय. चेंडू जातो यष्टिरक्षकाला चकून पाठी मागे. एक धाव पूर्ण केली. लॉंग स्टॉप मध्ये शतरक्षक तैनात आहे. फेकी जाईपर्यंत एकच धाव. कर्णधाराची चांगलं कमालीचं प्रदर्शन. आज रेझल त्यांच्याकरता स्टार झाली आहे. लकी लकी चॅम्प आणि त्याच्यामुळेच आज फायनल मध्ये प्रवेश केलाय. मॅक्सवेल डोंगरकर हा खेळाडू सल्ला देतोय कारण दुबई येथील खेळपट्ट्यांवर सुद्धा तो क्रिकेट खेळलाय आणि तिकडचा अनुभव इथे तो त्याचा दाखवतोय. धाव संख्या धाव फलक आहे ती 8 धाबा. श्रेय 11 टीम आज हार मानणार नाही. त्यांचे सर्व खेळाडू चमकतायत. गॉडसन किका, आदित्य शेट्टी, राकेश म्हात्रे,
वेस्टर्न सर्व खेळाडू चांगलं योगदान देत आहेत टीम करता. हो, अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन करण्याचा इरादा आणि तिथे शतरक्षक ठेवला होता, जाळं मांडलं होतं, तर जाळ्यामध्ये हा मोठा मासा अडकवलाय. आलम टिकलाय झेल, फलंदाज होतोय फेल, विकेट डाऊन, दुसरा धक्का, बिग ब्लो. युट्यूब चॅनलद्वारे जोडलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता मेगा फायनलचा मॅच हा सुरू आहे. श्रेय 11 वर्सेस रेझल स्टार्स. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत चांगला ठरतोय तो निर्णय. 4 षटकांचा मॅच आहे. पॉवर प्लेची षटकं संपलेत. एकच षटक होतं पॉवर प्लेचं, ज्याच्यामध्ये गोलंदाजाने 7 धावा मोजल्या होत्या, परंतु पेनल्टी लागल्यामुळेच 5 धावा त्या षटकामध्ये आपण ग्राह्य धरतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकात 4 चेंडू टाकून झालेत. लीग मॅचेस मध्ये एकही मॅच हारले नाही ते दोन्ही टीम जे क्वालिफाय झालेत फायनल करता. संघर्ष आणि संघर्षामधूनच आपल्याला सर्व काही मिळत असतंय. कडी मेहनत करून हे सर्व काही प्राप्त केले या दोन्ही टीमने. अल्सन त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. डाव्या बाजूला प्रेक्षक चर्चा करतायत, भरपूर एन्जॉय करतायत या स्पर्धेला. उजव्या बाजूला सुद्धा अफाट गर्दी आहे. टेरेसवर सुद्धा मी नुकताच बघितलं प्रेक्षकांना, जे क्रिकेटचे चाहते आहेत, दर्दी आहेत आणि गर्दी करून बसलेत. हो, बॅटचं एज लागलंय. बॅटची कडा चाटून चेंडू पाठीमागे गेलाय. राकेश म्हात्रे नवीन बॅटर आलाय. एक धाव तो पूर्ण करतो. दुसरी धाव घातक ठरेल काय? 2 धावा तो पूर्ण करतोय. यंदाच्या UCPL मध्ये खूप चांगला लय मध्ये आलाय बॅटर राकेश म्हात्रे. 2 धाव मिळत आहेत आणि 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 10 वर. त्याचे चाहते दूरवरून आले त्याला पाहण्याकरता, त्याचं बॅटिंग पाहण्याकरता. एका षटकाराकरता श्रेय 11 टीमचे संघमालक संजोग दादा चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल बॅटरला. अजूनही एकही षटकार आला नाही. अपेक्षा आहे संघ मालकाला, मॅनेजरला. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू चांगला पडलाय. एकही धाव मिळत नाही या चेंडूवर. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरल्यावर बॅटिंग करताना श्रेय 11 टीमची धावसंख्या आहे ती धावफलकावर 2 गडी बाद 10 धाबा. 5च्या सरासरीने वाटचाल होतोय. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडतायत हे ऐकवण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. बरेच खेळाडूंचे बरेचसे फॅन आहेत जे दूरवरून या ठिकाणी आले. एक तर फॅन असा होता जो 1700 किलोमीटर वरून मुंबईमध्ये आला होता खास सचिन तेंडुलकरला बघण्याकरता, आणि सायकल चालवून तो आला होता. तो फॅन म्हणजे सुशील चौधरी. आणि अर्थातच सचिन तेंडुलकर सरांनी त्यांना जेवणाकरता सुद्धा आमंत्रण दिलं होतं. आणि असेच क्रिकेटचे वेडे फॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत, क्रिकेटचे चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज सुशील चौधरी एखाद्या सेलिब्रिटी पेक्षाही कमी नाही आहेत. आणि म्हणूनच या सर्व फॅन्स आपण आभार मानूया जे चांगली उपस्थिती दर्शवत आहेत. हो, अॅनिमेशन व्यवस्थित नव्हतं. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येताना दिसत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रत्येक षटकाराकरता श्रेय 11 टीमचे संघमालक संजोग दादा चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे बॅटिंग करणाऱ्या टीम करता. परंतु खेळाडू सांगतायत की आम्हाला हा मॅच जिंकायचा आहे, संघर्ष आम्ही करणार. प्रत्येक खेळाडू संघर्ष करतायत आणि त्यांच्या मधूनच विजयाचा उद्रेक आपल्याला अंतिम क्षणी पाहायला मिळतोय. व्हॉट डिलिव्हरी, व्हॉट डिलिव्हरी. मॅक्सवेल डोंगरकर एन्जॉय करतायत या मॅचला. खूप चांगला बॉल. त्यांच्या उंचीचा सुद्धा तितकाच त्यांना चांगला फायदा होतोय.
हाईटचा फायदा होतो. बॅटिंग करताना बॉलिंग करताना त्याचे अँगल सुद्धा सहजरित्या ते वळवू शकतात आणि त्याच्या मनपसंतीता जे क्षेत्र आहे ते क्षेत्रामध्ये चेंडूला टाकू शकतात. धावसंख्या धाव फलकावर आहे ती फक्त आणि फक्त 10 धाबा आहेत. 2 गडी बाद 10 धावा. त्याचा वाढदिवस होता आणि एक वेळ ती स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये त्याला 11,500 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं आणि जे पोस्टर होतं, बॅनर्स होतं, त्याच्यावर त्यांनी षटकार ठोकला होता. त्याच दिवशी मॅक्सवेल डोंगरकरचा वाढदिवस सुद्धा होता. एका षटकाराकरता 1,000 रुपये मिळवेल काय खेळाडू आदित्य शेट्टी? सुरुवातीला डिंग डॉंग पुणे टीम द्वारे सुद्धा खेळायचा आदित्य, आणि आज जर बघितलं तर त्यांनी या परिसरामध्ये आपली जरब निर्माण केलंय. हो, व्हायलेमेशन नव्हतं. व्हॉट फिल्डिंग! काय 100% क्षेत्ररक्षण करतायत. बघा ना, किती चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे क्षेत्ररक्षकाद्वारे. हालात चाहे जो भी है, हम रुकेंगे नहीं, गिरकर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं, हे दाखवून देतात हे खेळाडू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाचं. व्हॉट्स नेम? ऑरिसन. चांगली फिल्डिंग करतायत. 100% योगदान ते देत आहेत. जरी आम्हाला फलंदाजी मिळाली नाही, गोलंदाजी मिळाली नाही, परंतु आम्ही या टीमचा हिस्सा आहोत आणि आमचा किस्सा हा समालोचकांनी सांगायला पाहिजे. धाव फलकावर धाबा आहेत त्या 11 धाबा. अडचणी वाढल्यात. या अडचणीमधून बाहेर काढणारा एखादा संकटमोचक हवा आहे श्रेय 11 टीमला. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, गोइंग 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 गॉन, सिक्सर. एक 1,000 रुपयाचा मानकरी ठरलाय. संजोग दादा चव्हाण श्रेय 11 चे ओनर आहेत, त्यांच्याकडून 1,000 रुपये मिळतील या खेळाडूला. जॉर्ज गोविंद सरांचा एक कटआउट्स आहेत आणि त्या कटआउट्स वर जर समोरच्या दिशेने जो कटआउट्स आहे त्या ठिकाणी जर बॅनर्स वर जर षटकार ठोकला तर 1,000 रुपये मिळतील या कमिटी थ्रू, म्हणजेच YCB कडून त्यांना हे पारितोषिक दिलं असेल. सध्या 1,000 रुपयाचा मानकरी ठरलाय राकेश म्हात्रे. स्कोर मूव्स ऑन 17. धाव संख्या झाली आहे ती 17 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकात. राकेश आज हे टुर्नामेंटला मध्ये मला फक्त आणि फक्त राकेश दिसतोय. जसं त्यांनी चांगलं काम केलं संघाकरता. कालचा दिवस त्याने गाजवला. चौक इंडियन्स टीमला पराभवाचं पाणी पाजलं. अशक्य गोष्ट होती ती शक्य करून दाखवली. कठीण परिस्थितीमधून मार्ग काढणारा खेळाडू म्हणजेच राकेश म्हात्रे. डेंजरस मॅन. 1,000 रुपयाचा मानकरी ठरलाय. धाव संख्या 17. गोलंदाज मॅक्सवेल तयार. हो, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. बॅकवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू राहतोय. एक धाव पूर्ण करतो राकेश म्हात्रे. ओव्हर थ्रो झालाय आणि एकच धाव मिळेल या चेंडूवर बॅटरला. धाव संख्या झाली आहे ती 18 धाबा. 6 पेक्षाही जास्त सरासरीने सध्या धाबा आहेत त्या 18 धाबा. एक मोठा फटका आला तर धावफळक वाढू शकतोय. नेक्सन पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतायत, चांगलं काम ते सुद्धा करतायत. निलेश पाटील यांनी सुद्धा चांगलं काम केलंय. मॅकमिलन गोविंद, विशाल कतवार, प्रतीक कतवार, हे सर्व कंपनी मेहनत घेत आहेत आणि मेहनतीचा आज फळ त्यांना मिळणार आहे. प्रमुख पाहुण्यांचा मान सन्मान आपण पहिल्या इनिंग नंतर सुद्धा करणार आहोत. ओ व्हॉट डिलिव्हरी. गुड लाईन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय, थोडासा खाली राहिलाय, बॅटरच्या बॅट मध्ये आला नाही, पट्ट्यामध्ये आला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 18 चेंडूंमध्ये फक्त 18 धावा झाल्यात. 3 षटकांची समाप्ती. धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 18 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा चिमाजी आप्पा या ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम UCPL 2024. संजोग दादा चव्हाण यांचा कटआउट डाव्या बाजूला आहे आणि त्या कटआउट्स वर जरी लागला तरी 2,000 रुपये दिले जातील बॅटरला. बॅटिंग श्रेय 11 टीमच्या बॅटरला ही संधी असेल आणि श्री चव्हाण या ठिकाणी आहेत. संजोग दादा चव्हाण यांच्या सुपुत्र आणि त्याच्यानंतर
त्यानंतर प्रत्येक षटकाराकरता 1,000 रुपयाचा पारितोषिक सुद्धा त्यांनी जाहीर केलंय. राकेश यांनी ते जिंकले. 18 धावा झालेत. 18 बॉल मध्ये 18 धावा झालेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय लिओन. मागच्या मॅच मध्ये काय प्रभाव पडला या गोलंदाजाने. एक एक हिरा मिळतो इथे आणि हिऱ्याची खाण उत्तम परिसरामध्ये आहे असं वाटतंय. आज चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक तैनात आणि त्या ठिकाणी शतरक्षक ऍस्टल टिपतोय झेल. फलंदाज ठरतोय फेल. राकेश म्हात्रे इज गॉन. अठरावर धाव थांबलाय. राकेश म्हात्रे वास त्यांनी 4 बॉलचा सामना केला. 4 बॉल मध्ये 9 धावांचं योगदान दिलंय. 5 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर वरुण पांगे नावाचा खेळाडू आले. वरुण यांनी एक मॅच जिंकून दिला. त्यामुळेच खऱ्या अर्थाने पुढे आत्मविश्वास वाढला इतर खेळाडूंचा. श्रेय 11 टीम हार न मानणारी टीम म्हणजे श्रेय 11 टीम आहे आणि कधीही पलटवार ते करू शकतायत. जरी बॅटिंग चांगली झाली नाही तरी बॉलिंग चांगली करून ते पलटवार करू शकतायत. शॉर्ट ऑफ लेंथ आत वळणारा बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली ती 19. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. डीजे मास्टरने इशारा केलाय. मी जसा वाजवतोय तसा गोलंदाजाला तुम्ही मैदानाच्या आतून वाजवा म्हणूनच तो इशारा होता. संजोग दादा चव्हाण प्रत्येक षटकाराकरता 1,000 रुपयाचा पारितोषिक ठेवतायत आणि एका बॅटरने ते कमावले सुद्धा. राकेश म्हात्रे. धावसंख्या धाव फळकावर 19. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. मेगा फायनलचा मॅच तुम्ही बघतायत. वेळ जास्त वाया जातोय. नवीन बॅटर वरुण. स्ट्राईक इन कडे आहे आदित्य शेट्टी. आज चांगला प्रदर्शन आदित्य शेट्टी याला सुद्धा करावा लागेल या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. ओ बघा द्विधा स्थितीमध्ये गेलाय आदित्य शेट्टी. फाईन लेगच्या दिशेने चेंडू वळतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची करतायत घाई. अति घाई संकटात नाही. या ठिकाणी मोठी विकेट सापडली. विकेटचं झाले पतन. आदित्य शेट्टी इज गॉन. चार गडी बाद झाले. धाव फळकावर धाबा आहेत. त्या सध्याच्या गडीला 20 धाबा आहेत. जे हवं होतं ते पूर्ण केलेत. 4 गडी बाद केलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय घडतायत. या वर्षी इनिंग ब्रेक मध्ये आपण या वर्षी जे स्पॉन्सर झालेले YCB ची जर्सी आहे ती प्रदर्शित करणार आहोत. NP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या जर्सीज प्राप्त झालेत. पहिल्यांदाच असं बघतो की पंचांकरता ट्रॅक आणि जर्सी दिलेत. कधी कधी आमची सुद्धा इच्छा होती की आम्हाला सुद्धा ट्रॅक आणि जर्सी मिळावी. परंतु ते आम्हाला सांगतात की तुमच्याकरता आम्ही सूट देणार आहोत. सूट म्हणजे सवलत देणार आहोत जर तुम्ही काय शॉपिंग करण्याकरता आलात तर. ओ बॅटचं इनर एच लागलं आणि इथे धाव फळकावर धावा जर बघितल्या तर धावा आहेत त्या 20 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. श्रेय 11 टीम आज अपेक्षा नव्हती अशी. चांगले खेळाडू होते. गॉडसन किका, आदित्य शेट्टी, वेस्टर्न, राकेश म्हात्रे. राकेश म्हात्रेने कुठेतरी प्रतिकार केलाय. त्याच्या बॅट मधून 9 धावा आल्या. तो एक मात्र खेळाडू आहे ज्याने धावा बनवल्या. धावसंख्या 20. 2 शेवटचे चेंडू शिल्लक. पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. नेमकं तो करतोय काय. शॉर्ट बॉल होता. जागेवरूनच जर खेळला असता तर धावा मिळाल्या असत्या. लिओन आज चांगली गोलंदाजी करतोय आणि मॅक्सवेल डोंगरकर त्यांना सल्ला देत आहेत. सल्ला हा फुकटच असतो आणि अर्थातच तो आपल्या कामाचा असतो.
म्हणूनच स्वप्न पाहिलंय फायनल मॅच ते पूर्ण करायला पाहिजे. शेवटचा बॉल, धावसंख्या 20. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळलाय बॉलला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव करतायत घाई. पाहता पाहता एकच धाव मिळाली. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. 22 धावांचं लक्ष ठेवलंय. 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. 22 धावांचं लक्ष. आणि या 22 धावांसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल? एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण अर्थातच प्रतीक कतवार यांच्याकडे वळूया. जर्सी या वर्षी चौक बॉयजला ज्या जर्सी दिलेल्या आहेत ते प्रदर्शित करतोय आपण, अनावरण करतोय. खऱ्या अर्थाने जॉर्ज गोविंद साहेब आहेत, कादिरभाई आहेत, नितीन वारे आहेत, प्रवीण वारे आहेत, बंडा मसूरकर हे सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि श्रेय 11 टीमचे ओनर आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओनर जरी नसले तरी सुपुत्र उपस्थित आहेत आणि ही जर्सी प्रदर्शित केली जाते. YCB चौक, NP स्पोर्ट्स अँड गारमेंट्स यांच्याकडून ही जर्सी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि पाठीमागे सुद्धा NP नितीन आणि प्रवीण वारे हो ही जर्सी प्रदर्शित करण्यात येते या इनिंग ब्रेक मध्ये. उजव्या बाजूला आणखीन प्रमुख अतिथी दाखल होत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. समोरूनच आपल्याला मान्यवर येताना दिसत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. आम्ही आपलं स्वागत करतो सरजी. आपण अतिथी कक्षामध्ये या. वेलकम सर. आम्ही आपलं स्वागत करतोय. मेगा फायनलचा मॅच या ठिकाणी सुरू आहे आणि आमच्या या अतिथींचं आगमन झालंय. प्रत्येक विकेट करता हे पारितोषिक आता लावलं जात आहे. प्रत्येक विकेट करता काय पारितोषिक असेल त्या पारितोषिकाची सुद्धा आपण चर्चा करूया. फॉर विकेट करता 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आता मेगा फायनलच्या मॅच मध्ये निराश केलं बॅटिंग करताना श्रेय 11 टीमच्या खेळाडूंनी. आणि आता गोलंदाजीमध्ये सुद्धा प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय श्रेय 11चे संघमालक संजोग दादा चव्हाण याने. जो झेल टिपेल त्याला 500 रुपये आणि जो गोलंदाज असेल त्याला 1000 रुपये. बॅटर पाठवून द्या प्लीज. मेगा फायनलच्या मॅच मध्ये दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. 22 धावांचं टार्गेट असेल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये पुन्हा वळूया डीजे मास्टर कडे. बॅटर या ठिकाणी लवकरात लवकर येत आहेत आणि आमचे मोमेंटो मॅन ऑफ द मॅच करताची मोमेंटो आपण बघताय, ट्रॉफीज बघताय, त्या आदरणीय सन्माननीय अजमलजी शेख साहेबांनी प्रेझेंट केल्या त्या सौजन्य ते आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. दाखल झालेत अजमलजी शेख सर. आपलं सरचं स्वागत. बॅटर उतरतायत, 2 बॅटर उतरतायत. कोण कोण हे 2 बॅटर आहेत ती चर्चा करूया. चेंडूची पाहणी करतायत रॉबिन नून यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो. त्यांनी एका दिवसाचे डीजेची व्यवस्था जो काही खर्च असेल तो खर्च त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता प्राप्त झालेत. विशाल पाटील, मॉन्टी घोडेकर मेगा फायनलच्या मॅच करता हे 2 पंच हे आपण कटआउट्स बघतायत अजमल शेख सरांचं. ज्या स्वागताचा हा बॅनर्स आहेत आणि अर्थातच त्यांनी मोलाचं सहकार्य केलं या स्पर्धेकरता. गेम ऑन. फायनल मॅच. फायनल मॅच मध्ये रंग भरण्याचं काम गोलंदाज करतील काय? विश्वास आहे, विश्वास आहे. म्हणूनच पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता आता चिरअप करा. गोलंदाजी करणाऱ्या टीम करता टाळ्यांच्या कडकडामध्ये आपण कडकडाट करून त्यांचं स्वागत करूया.
गोलंदाज तयार, मिस्टर गॉडसन किका, ज्याच्या समोर फलंदाज नेहमीच पडताना दिसलाय फिका. स्ट्राईक इन कडे जश पाटील, नॉन स्ट्राईक इन कडे अल्सन. डान्सिंग डाउन द ट्रॅक, चार्ज द बॉल ओव्हर द लॉंग ऑफ एरिया, ऑन द फटका, षटकार. सहा धावेनिशी इरादे स्पष्ट केलेत. आता दबाव तर फारच कमी झालाय. षटकार आलाय. जिंकण्याकरता 22 धावांचं लक्ष होतं आणि पहिल्या चेंडूवर 6 धावा प्राप्त केल्यात. 24 बॉल आणि 22 धावा हव्या होत्या. आता 23 बॉल शिल्लक आहेत आणि 23 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 23 चेंडू 16 धावा. मेगा फायनलचा मॅच लवकरात संपवण्याचा इरादा आहे बॅटरचा, जश पाटील याचा. अल्सन, दोन्ही खेळाडू चमकले. डाऊन द लेग, एक धाव पूर्ण केली बॅटरने. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दुसरी धाव घेण्याचा ते प्रयास करतायत आणि जशी संधी मिळाली दुसरी धाव सुद्धा ते पूर्ण करतायत. 1+2 या 3 धावा, 3 धावांच्या मदतीनं धाव संख्या झाली 9 रन्स. हाच तो खेळाडू मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याला मिळाला होता. चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि आता कुठेतरी तो निराश झालाय, कारण बॅटिंग करत असताना त्यांच्या इतर खेळाडूंनी सुद्धा चांगली साथ दिली नाही. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट मधून गली क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली. पाहता पाहता काय घडलंय, सीमारेषेच्या आत चेंडू अडवलाय. ह्या मिळतात बॅटरला 2 धावा. धाव संख्या 11. प्रत्येक विकेट करता आदरणीय सन्माननीय संजोग दादा चव्हाण, श्रेय 11चे संघ मालक, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि झेल जो फिल्डर टिपेल त्याच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक आहे. धाव संख्या 11. 2 चेंडू टाकून झालेत. अजून 16, अजून जर आपण बघितलं तर 22 बॉल शिल्लक आहेत आणि 22 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 22 चेंडू 11 धावा. डिफेन्स केला, पुढे येऊन या चेंडूला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयास होतोय फिल्डर. आणि खऱ्या अर्थाने तर चांगलं काम करताना दिसलं ते प्रत्येक खेळाडू. खूप मेहनत करून हे सर्व काही प्राप्त केलेत. 3 चेंडू टाकून झाले. धाव संख्या धावफलकावर झाली आहे ती 12 धावा. मेगा फायनलच्या मॅच मध्ये ही स्थिती आपल्याला, आणि प्रेक्षक थोडेसे नाराज होतील कारण प्रेक्षकांना ही अटीतटीची लढत हवी होती. हो, वाट बघितली आणि वाट लावली. चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढलंय. किती धावा मिळतायत? 4 धावा. सौकाराच्या मदतीने धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्या वाढली, धावसंख्येला गती मिळाली. धावा झाल्यात 16. कुठे आहे रिझल स्टार? आज खरोखरच चांगली कामगिरी त्यांच्या टीमने, आणि ह्या UCPL मध्ये दाखल होणारा तो शेवटचा संघ होता आणि पहिला आलाय, कारण आता विजयाच्या अगदी समीप आहे. शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण भाकीत करू शकत नाही, परंतु जी वाटचाल या दोघांनी केले बघा ना. किती धावा झालेत? 16. हो, फुल टॉस बॉल होता. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली बॅटरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयास होत नाही. एका धावाच्या मदतीनं, बाईचा इशारा आलाय, एका धावाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 17 वर. चेंडू टाकून झाले या षटकामध्ये 5 आणि 17 धावा मोजल्यात गोलंदाज गॉडसन किका याने. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉल लक्ष 22 धावसंख्येचं. आता चांगला बॉल आहे. शेवटच्या क्षणाला शेवटचा चेंडू टाकला, चांगला चेंडू टाकलाय. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 17. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 5 धावा. कम ऑन डीजे.
इंग्लंडचे 18 बॉल 5 धावांची गरज. प्रत्येक विकेट करता संजोग दादा चव्हाण श्री 11 टीमचे जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि शतरक्षकाने झेल टिपला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. ऑन साइडला खेळून काढलाय हा चेंडूला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव मिळाली बॅटरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयास करत नाही. एका धाव्यानिशी धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा. आता राकेश गोलंदाजी मार्गावर आल्यानंतर काय स्थिती आहे ते जाणून घेऊया. 17 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. स्लोवर वन संत गतीचा चेंडू होता. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू खेळलाय. व्हॉट हॅपन? चेंडू म्हणजेच बॅटला स्पर्श करून यष्टांवर आदळतोय. म्हणजे स्प्ले डाऊन स्वरूपात हा खेळाडू बास झालाय. विकेटचं झालंय पतन. लागला पहिला धक्का. धावसंख्या धावफलकावर 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर आलाय एस्टल गौऱ्या. हा खेळाडू एरबी जर बघितलं तर अंधेरी येथे काम करतोय. त्याच्या घरच्या टीमचा जर आपण उल्लेख केला किंगस्टार टीम मधून तो खेळत असतोय आणि या लीग मध्ये शेवटचा जो काही प्रवेश होता तो प्रवेश या खेळाडूने घेतला होता. तो फॉर्म त्याने फिल केला होता आणि आज जर बघितलं तरी बॅटिंग करण्याची संधी त्याला कमी मिळत आहे. पण एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याला अनेक ठिकाणी आपण पाहिलंय. धावसंख्या आहे ती 18 धाबा. 16 बॉल शिल्लक आहे. 16 बॉल मध्ये जिंकण्याकरता 4 धावांची गरज आहे. 16 चेंडू 4 धाबा. काही षटकार खेचून मॅच संपवण्याचा इरादा असेल या खेळाडूचा की आणखीन वेळ तो विकेटवर घालवेल. कडक फटका मारलाय. लॉंग वनच्या दिशेने शतरक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण करतो एस्टल. धावसंख्या 19. सर्व काही व्यवस्थित होतंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. अगदी जवळ आलेत विजयाच्या रेझल स्टार्स टीमचे खेळाडू. 3 चेंडू अजूनही शिल्लक. ओहो हो टॉफिश लागले. मुडाउन मध्ये शतरक्षक कुणी नव्हता. एकच धाव मिळाली बॅटरला. एका धावेनिशी अलिसन पुढे सरकतोय. अलिसन खेळतोय 6 वर आणि संघाला नेऊन ठेवतोय 19 वर. 20 धावांवर 20 धावा झाल्यात. 2 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. किती मेहनत करावी लागते राकेश म्हात्रे याला आणि त्याने करून दाखवलं. सिद्ध केलं त्याने स्वतःला करायला सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. ओहो काय जबरदस्त फटका. 6 धावांकरता षटकार. बिगी खेळ खल्लास फिनिश. आपल्याला यंदाच्या UCPL ची फायनलिस्ट सापडली. रेझल स्टार त्यांचे स्टार चमकलेत आणि फायनल विजेता UCPL चा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन रेझल स्टार्स टीम.
Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly a champion, 958 Bulls a champion. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody knows Chris Gayle is a champion. समोर खुर्च्या लावा प्लीज.